नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आज आपण अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये बघणार आहोत ऑडिओ स्पेक्ट्रम. मित्रांनो, ऑडिओ स्पेक्ट्रमचा यूज आपण कुठे करू शकतो? ऍज अ पॉडकास्ट तुम्हाला लॉन्च करायचे तुमच्या स्वतःच्या व्हॉइस मध्ये, तर तुम्ही तिथे ऑडिओ स्पेक्ट्रमचा यूज करू शकता. त्याचबरोबर जे डीजे मध्ये तुम्ही बघता युट्यूब वरती, ते अॅनिमेशन होताना स्पेक्ट्रम टाईप, जे की लाईन्स ज्या आहेत त्या साऊंडला ऑटोमॅटिकली मॅच होतात, ते अॅनिमेशन कशा पद्धतीने बनवू शकता ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आज मी तुम्हाला ऑडिओ स्पेक्ट्रम बद्दल ऑप्शन्स मध्ये डिटेलिंग मध्ये नॉलेज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही युट्यूब वरती ऑडिओ स्पेक्ट्रम वरती खूप असे व्हिडिओज अवेलेबल आहेत, पण ते तुम्ही फक्त ते सांगतायत तुम्ही करतायत, ते सांगतायत ते तुम्ही करतायत असं न करता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे ऑडिओ स्पेक्ट्रम, त्याचे ऑप्शन्स काय काय आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही अॅनिमेशन तुमच्या क्रिएटिव्हिटीचा यूज करून कशा पद्धतीने बनवू शकता त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मित्रांनो, मी गॅरंटी देतो की ऑडिओ स्पेक्ट्रम तुम्हाला एकदम डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये कळणार आहे. सो लेट गेट स्टार्टेड. ओके, सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत माझ्या डेस्कटॉप वरती आणि मी सिंपल आफ्टर इफेक्ट ओपन केलंय आणि मी काय करतोय, सिंपल एक MP3 साऊंड जो आहे तो मी इम्पोर्ट करतो, डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. मित्रांनो, मी कंपोजिशन क्रिएट करत बसत नाहीये. सो मी काय करतोय, डायरेक्टली इथे तो ऑडिओ जो आहे ड्रॅग करतोय. सो या टाईपचा तो ऑडिओ म्हणजे एक फाईल आहे, सिंपल ऑडिओ फाईल. ओके ओके तर याच्यातला आपण एक स्पेसिफिक पार्ट मी सिलेक्ट करतोय. ओके, आपण इथपासून तर मी याला घेतोय, एवढाच असा पार्ट मी याच्यामधला घेतोय. ठीक आहे, एवढा जो पार्ट आहे तो मी याच्यामधला घेतोय. आता मी सिंपल एक सॉलिड क्रिएट करतोय, न्यू अँड सॉलिड, डझंट मॅटर मी कलर सध्या कोणताही घेतोय. ठीक आहे, आता तुम्हाला सिंपल इफेक्ट प्रीसेट मध्ये जायचंय आणि इथे करायचंय ऑडिओ स्पेक्ट्रम. सिंपल ते आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचंय या वरच्या लेअर वरती, जे की आपण सॉलिड घेतलेलं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता की या टाईपचं एक लाईन आलेला आहे. ठीक आहे, आता जो काही व्हॉइस आहे आपला, जो काही म्युझिक आहे आपलं, त्याला सर्वप्रथम इथनं आपल्याला ऑडिओ लेअर द्यायची आहे MP3. ठीक आहे, याचा सोर्स करायला आहे आपल्याला या लेअरचा. सो मी काय करतोय, इथनं फक्त सिलेक्ट करतोय. सो लुक ॲट दिस, इट्स अमेझिंग ना. या तर या टाईपचा आपण इथे पाथ देऊ शकतो. पण आता याच्या सेटिंग्स बद्दल मी प्रॉपर तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे, इथनं तुम्ही स्टार्ट पॉइंट एडिट करू शकता, एंड पॉइंट याचा एडिट करू शकता. ठीक आहे, आपण त्याला इथपर्यंत असं ठेवूया. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट, तुम्हाला एक मॅन्युअली जर त्याचा पोझिशन जे आहे तर ते हलवायचंय, तर आपण काय करणार आहोत, इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पाहिजे तिथे त्याला ठेवायचंय, एंड आपल्याला इथे पाहिजे. सो लुक ॲट दिस, त्याची पोझिशन जी आहे ती आपण मॅन्युअली याच्या थ्रू चेंज करू शकतो. देन आता याच्यावरती आपण अॅनिमेशन कशा पद्धतीने करू शकतो, सी मी दोन्ही कीज इथे देतोय. सॉरी आपण इथे येऊयात आणि मी इथे दोन्ही कीज ज्या आहेत त्या मी देतोय आणि लास्टला गेल्याच्या नंतर थोड्याशा मुवमेंटने मी त्याला ठेवतोय इथे आणि एंड पॉइंट जो आहे तो मी ठेवतोय इथे.
सो लुक ॲट दिस. या पद्धतीचं ॲनिमेशन तुम्ही करू शकता. इट्स सो इझी. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पर्टिक्युलर पाथ वरती जर ते हवं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात. से मी लेअर सिलेक्ट करतोय वरची सॉलिड लेअर आणि मी पेन टूल सिलेक्ट करून या टाईपचा मी एक शेप ड्रॉ करतोय, कोणत्याही टाईपचा. ठीक आहे. आता इथे आपण याला मास्क केलंय. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपण तो मास्क केलंय मी या लेअरला, सॉलिड लेअरला. ठीक आहे. आता इथे आपल्याला पाथ द्यायचा आहे. हा जो ऑप्शन आहे आपला ऑडिओ स्पेक्ट्रमचा, तो मला या पाथनुसार हवा आहे. सो मी काय करणार आहे, इथे पाथचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, त्याच्यासमोर नन तिथे क्लिक करायचंय आणि मास्क 1 जेवढे काही तुम्ही मास्क करणार आहात तिथे ते ऑप्शन शो तुम्हाला होणार आहेत. सो मी इथे केल्याच्या नंतर सो लुक ॲट दिस. अमेझिंग. परफेक्ट. आता मी सिंपल कंट्रोल झेड करतोय. ओके फाईन. ठीक आहे. आता आपण फ्रिक्वेन्सी बद्दल बोलूया. ठीक आहे. फर्स्ट मी तुमची ऑडिओ फ्रिक्वेन्सीची कन्सेप्ट क्लिअर करतो. तुम्ही ज्यावेळेस हाय फ्रिक्वेन्सी घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला एकदम लो क्वालिटीचा साऊंड लागणार आहे, जसं की छम छम छम. ज्यावेळेस असा साऊंड असेल किंवा एकदम बीप टाईप जर असेल त्यावेळेस त्याला फ्रिक्वेन्सी तुम्हाला द्यायची आहे लो फ्रिक्वेन्सी, सॉरी हाय. आणि ज्यावेळेस लो फ्रिक्वेन्सी असेल त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला बास बम्प या टाईपचा जर साऊंड असेल त्यावेळेस तुम्हाला लो फ्रिक्वेन्सी द्यायची, याच्या टोटली अपोजिट मध्ये साऊंडच्या. यू कॅन अंडरस्टँड. सो या टाईप मध्ये आपण करूया. मित्रांनो, तुमची फ्रिक्वेन्सीची कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल तर आपण थोडंसं समोर घेऊयात. ठीक आहे. जर तुमची कन्सेप्ट जर क्लिअर झाली नसेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तो तुम्ही ऑफकोर्स विचारू शकता. ठीक आहे. तर मी काय करतोय, फ्रिक्वेन्सी जी आहे स्टार्ट फ्रिक्वेन्सी मी ठेवतोय 20 आणि एंड फ्रिक्वेन्सी ठेवतोय मी 100. सो इथे एक ऑब्झर्वेशन केलंय तुम्ही. इथे जर तुम्ही स्टार्ट फ्रिक्वेन्सी जर हाय केली तर इथे याची साईज जी आहे ती कमी होणार आहे. आणि जर तुम्ही एंड फ्रिक्वेन्सी जर जास्त केली तरीही ते कमी होणार आहे. सो त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी बँड्स. ओके. फ्रिक्वेन्सी बँड्स मध्ये आपण काय करणार आहोत की ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या तुम्हाला इथनं कमी जास्त करता येतात. सो एक मिनिट ना, सॉरी. एकदम सॉलिड तुम्हाला दिसतोय, अजून वाढवूयात आपण. खूप जास्त झालंय. एकदम सॉलिड तिथे आलेलं आहे. सो मी काय करतो, इथे 30 करतोय, 60 करूयात आपण, 60. ओके. देन त्याच्यानंतर मॅक्सिमम हाईट. सो इथनं तुम्ही त्याची हाईट कमी जास्त करू शकता. ते पाहिजे तेवढी तुम्ही हाईट त्याला देऊ शकता, कमी जास्त. आता मी कंट्रोल झेड करतोय सिंपल. ओके. ऑडिओ ड्युरेशन म्हणजे काय की आपण ड्युरेशन जो व्हॅल्यूम जो आहे तो स्टार्ट एंड कुठे करायचा आहे ते तुम्हाला इथे तुमच्या पद्धतीने करायचं आहे. सो इथे एक गोष्ट लक्षात केली आहे, ऑब्झर्वेशन केलंय, इथपर्यंत जो पार्ट येतोय पहिला इथपर्यंत येत होता, आता तो येणार नाहीये. सो ही एक गोष्ट क्लिअर झाली असेल. त्याच्यानंतर आता
थिकनेस म्हणजे काय की ही जी लाईन आहे हिचा थिकनेस सो ब्रॉड करायचा आहे, कमी करायचा आहे, जास्त करायचा आहे. सो हे टोटली तुमच्यावरती आहे. सो लुक ॲट दिस. पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही अॅनिमेशन याच्यावरती करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथे सॉफ्टनेस. सॉफ्टनेस आपण जर एकदम कमी केलात, त्याच्या लाईन ज्या आहेत त्या एकदम शार्प वाटत आहेत. आपण अडोबे इलस्ट्रेटर मध्ये, फोटोशॉप मध्ये हे बघितलेलंच आहे. सॉफ्टनेस म्हणजे काय, थिकनेस म्हणजे काय. मित्रांनो, तुम्ही जर अडोबे आफ्टर इफेक्ट, अडोबे फोटोशॉप हे दोन्ही सॉफ्टवेअर जर शिकला नसाल, ते आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत. तिथे एकदा व्हिजिट करा. ते सॉफ्टवेअर आधी शिका, दॅन आफ्टर इफेक्ट कडे तुम्ही वळा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सर्वात इंटरेस्टिंग पॉइंट म्हणजे इथे तुम्हाला कलर्सही चेंज करता येतात. मी याची थोडीशी वाढवतो थिकनेस. आपण 50 करूयात. तर इथनं मी कलर चेंज करतोय. या टाईपचा येलो आणि एक डार्क ऑरेंज मी घेतोय. हाईट जी आहे ती वाढवूयात आपण थोडीशी. ओके, इट्स परफेक्ट. सो ब्लेंडचा जर ऑप्शन तुम्ही क्लिक केलात, एक मिनिट मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ब्लेंड केल्याच्या नंतर तुम्हाला काय होते, आपण ब्लेंडिंग मोड जे आहेत ते फोटोशॉपमध्ये आणि अडोबे आफ्टर इफेक्टच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेत. हे जे दोन्ही कलर आहेत त्याच्यावरती ते मल्टिपल्स होतात, ओव्हरलॅप होतात. ठीक आहे. सो लुक ॲट दिस. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे शार्पनेस अजूनही इफेक्टिव्ह दिसणार आहे. आता दुसरी गोष्ट, व्ह्यू इंटरपोल्युएशन्स म्हणजे काय की तुम्ही इथे याला ग्रेडियंट देऊ शकता. सो लुक ॲट दिस. पाहिजे तो ग्रेडियंट तुम्ही इथनं फिल करू शकता. कलर्स ऑटोमॅटिकली तोच घेतो. इव्हन तुम्हाला जर तुमच्या दिलेल्या शेडमध्ये जर हवं असेल तर तुम्हाला थोडंसं या टाईपमध्ये तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिकवतोय. टोटली क्रिएटिव्ह पार्ट जो आहे तो तुमचा असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डायनामिक ह्यू फेस म्हणजे काय की तुम्ही ग्रेडियंट जो आहे तो तुम्हाला दिसेल की इथेही सेम आहे, मध्ये ब्ल्यू पार्ट जो आहे तो दोन्ही साईडने सेम आहे. सो डायनामिक ह्यू फेस म्हणजे काय की दोन्ही साईडचा जो आहे तो कलर कॉम्बिनेशन तुमचं सेमच असणार आहे. सी लुक ॲट दिस. आणि जर तुम्ही सेकंड वाला जर ऑप्शन टिक केला नाही तर तुमचे कलर ग्रेडियंट जो आहे तो चेंज होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कडे वळूयात, डिस्प्ले ऑप्शन्स. आता डिस्प्ले ऑप्शन्स मध्ये काय की अनलॉग लाईन्स. याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला एक लाईन्स मध्ये जसं की हार्टबीट ज्या फ्लो मध्ये असतात तर तुम्हाला लाईन्स इथे दिसणार आहेत. त्याच्यानंतर डॉट्स म्हणजे इथे तुम्हाला फक्त डॉट्स दिसणार आहेत. याचा इफेक्टिव्ह क्रिएटिव्ह तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर साइड ए अँड बी. साइड ए जर केलं तर फक्त वरच्या साईडलाच मुवमेंट याची होणार आहे. साइड बी जर केलं तर ते फक्त खालच्या साईडलाच होणार आहे. मी इथे डॉटेडच्या ऐवजी डिजिटल करतो म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. सो लुक ॲट दिस. या एकदा मी ए साईडने करून दाखवतो म्हणजे ते वरच्या साईडला गेले टोटली. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युरेशन जर तुम्ही केलं तर याचं जास्त काही मी पर्सनली रेफर करतो की हे तुम्ही करत जाऊ नका. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑन ओरिजिनल जर टिक केलं तर इथे तुम्हाला ते सॉलिड कलर जो आहे तुमचा तोही दिसणार आहे. त्या सॉलिडचा कलर जो आहे तो तुम्हाला बॅकग्राऊंडला तो दिसणार आहे. आपण काय करूयात, सॉलिडचा कलर चेंज करतोय मी. कंट्रोल शिफ्ट वाय प्रेस करून
इथे आपण ओके या टाईपचा. सो लुक ॲट दिस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही पाथ म्हणजे कोणताही, हे जे क्लिअर झालं त्या सेटिंग्स, आय होप तुमच्या सगळ्या सेटिंग्स क्लिअर झाल्या असतील. आता मी तुम्हाला एक छोटासा इफेक्ट बनवून दाखवतो. मी लेयर सिलेक्ट करतोय. इथनं मी कंपोजिशन नकोय मला, सो मी काय करतोय, एक सर्कल ड्रॉ करतोय शिफ्ट प्रेस करून. ठीक आहे. आणि मी इथे मास्क म्हणतोय 1 वरती. सो आता हे आपल्याला आउटसाइडला पाहिजे, तर मी काय करणार आहे, बी. लुक ॲट दिस. या टाईपचं तुम्ही इफेक्टिव्ह ॲनिमेशन ऑडिओ स्पेक्ट्रमचा यूज करून तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार बनवू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची टोटली कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर झाली असेल आणि तुम्ही प्रॅक्टिस याच्यावरती कराल मी असं ग्राह्य धरतो आणि काहीतरी क्रिएटिव्ह वर्क तुम्ही नक्कीच कराल.